कशा आहात? चांगले आहात, चांगलेच राहा. आजच्या दिवसात काय काय घडामोडी होतील ते सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करू. चला येऊ मी. हां चल बाय. आजच्या दिवसाचं आहे आज मंडे. रात्री खूप पाऊस पडलेला दिसतोय. अरे बापरे. सकाळ सकाळी गाडी पण आपल्या लक्ष्मीच्या पाया पडायचं, तिला म्हणायचं सुखरूप जाऊ दे, सुखरूप घरी येऊ दे. हे मी 2 गाड्या आहेत माझ्या, पहिल्यापासून मी हे फॉलो करतो. लोक ते ओळखीच्या भेटतात सकाळ सकाळ. चला पुढे ऑफिसचं दाखवतो तुम्हाला. कामावरती आलोय. गुड मॉर्निंग. कल संडे को एक्चुअली बुक करने की आपको मेल सैटरडे को मैंने कर दिया था. येस सर. और हीच चालू आम्ही आता ज्यूस प्यायला. अभिजित पण सोबत आहे. चल डोसा खाऊ यार, मस्त डोसा खाऊया. सो गाईज, आज आपण ब्लॉग मध्ये बघत आहोत. पाऊस पडलाय खूप पनवेल मध्ये सकाळपासून, पण पावसानंतर रात्री पडलेला भाऊ. नंतर पण आता एवढं ऊन लागतंय ना कडक, काय सांगू. असा वातावरण झाले म्हणजे काय माहितीये का, पाऊस नाही तर तुम्ही जगू शकत नाही. पावसाची एवढी कमी झाली. सो गाईज, मग आता परत आम्ही ब्लॉग बनवणं सुरू केलेला आहे. परत गाडी आली माझी आणि परत अशी गाडी आदळली, तर त्यामुळे माझ्या गाडीला खाली जर डस्ट दिशीत लागला आणि मला लागला मनाला. तर आम्ही परत चाललेलो आहे मार्ग दिशेला, हे कांदा कॉलनीमध्ये बघू शकता तुम्ही. कांदा कॉलनीत गेल्यावर आपण तुम्हाला कसं वाटतं तुला नवीन मोबाईल? आईला तो अनिकेत पण चिड, आता तू पण चिड. मोबाईल जो घेतलेला आहे, जो यांनी ओप्पो रेनोचा घेतलेला आहे मिनी, आणि खूप मोबाईल मी रिव्ह्यू देतो या मोबाईलसाठी. खूप चांगला मोबाईल आहे आणि खूप चांगला मोबाईल आहे. म्हणजे अँड्रॉइड यूज करण्यासाठी का मी तुम्हाला सांगतो, इन्व्हेस्टमेंट 60,000 आपल्या बाजूलाच आहेत. 60,000ची गाडी आहे ती बाजूला. बघू शकता तुम्ही ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही तिकडे गाडी पण दिसत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात तिकडे. दोघं माणसं दिसलेले आहेत. अनिकेतने डोक्याला हात तापडलेला आहे. अनिकेत बोलतो मी एवढा व्हायरल झाल्यानंतर काय करू. तर दोन्ही आमच्या बघा त्या डेंट लागले. लहान मुलगा त्या दिवशी त्यांच्या गाडीवरती डेंट मारून गेला, बघू शकतो तुम्ही. तर गाईज, आज मला मूड ऑफ झालेला आहे, कारण की उद्या मला महाबळेश्वरला जायचं होतं. खरंच आम्हाला महाबळेश्वरला जायचं प्लॅन होता आमचा. आमचा गाड्यांचा टार्गेट आहे, तो पूर्ण केल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही आम्ही कुठे. तर आम्हाला थोडा शॉर्टफॉल आलेला आहे. राईट. प्रेशर पण खूप वाढलेला आहे शोरूम मध्ये. बाकी नाही, सरांचा 1 to 4 होतं लगेच मीटिंग मध्ये. गाडी हा ना यार, काय लोक पण ना कसे पण चालवतात रे. चला नाश्ता करायचं शेटला आमच्या. हा शेटला आमच्या नाश्ता करायचा आहे. आम्ही खांदा कॉलनीतला फेमस मेंदू वडा खायला आलेलो आहे. घे तुझ्या हातात घे.
कसला चिकना दिसतोय मी. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आता. आता कुठे जायचं आपल्याला? मुसला लागले तर बघ, साफ कर. चला थोडं कामाकडे लक्ष देऊ आज. वाशीला चाललेलो आहे. अभिजीतचं एक काम आहे, फाईल लॉगिंग करायची आहे. लॉगिंग करून पुन्हा पनवेलला येणार आहोत. बंद पडणार गाडी. अरे पडायच्या आधी कुठेतरी ये पटकन. मी तुला एक रस्ता सांगतो, त्या रस्त्यातून टाक. कुठे? चल घे राईट, घे मध्ये टाकायची पार्किंगला भाई डायरेक्ट गाडी. ट्रेननी जायचंय आपल्याला. ट्रेनने जायचं ना. ट्रेनली कसं चाललोय? ट्रेनने जाऊया ना. 4 व्हीलर घेऊन जायची. ट्रेननी लय जवळ आहे बाबा. मग कसं ट्रेनली चाललं आणि पाठी आलं तिथे त्या गाडीत जाणारा मुलगा मी आहे. बुकिंग पटकन लॉगिंग काय बघू शकता. अनिकेत निकाळचे सिनियर आहे आमचा. सिनियर आहे, भाऊ आहे आपला. तो मोठा आहे, भाऊ आहे तो आपला. त्याला काय बोलू शकत भाई आम्ही एवढी मेहनत करतोय ना, या मेहनतीला बोलतात. पुढचा ब्लॉग मध्ये सुचित फेमस व्हायला पाहिजे आणि हे लाईक्स तुमच्यासाठी भावांनो. तुमचं सप्रेम भेट आम्हाला पाहिजे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलला घंटी. सो गाईज आता आम्ही जस्ट जेवलेलो आहे. ऑफिसच्या टाईम खूप लेट झाला मला. तर जे कस्टमरकडे हँडल करताना आम्हाला थोडा लेट झाला, त्यामुळे आता मी जेवण करून घेतलेलं आहे. दुपारचे 4:30 वाजले. बघू निघालो आहे आम्ही आमच्या रूटला पनवेलला जायला. आता सुचित बघितलं असेल तुम्ही. सुचित हाय सुचित. हा बघू शकता अनिकेत निकाळजे. मागच्या ब्लॉकला तुम्ही बघितलं आमचा चांगला, आमचा दादा, मोठा भाऊ आमचा. मागच्या ब्लॉकला बघितलं असेल. किती जर बाहेरची पहिली युट्यूबची चॅनल आहे, तो व्हायरल झालाय. तो ह्याच्यामुळे व्हायरल झालाय, बघू शकता. पण आपण पुन्हा पहिला जो व्हिडिओ व्हायरल झाला तो ह्याच्यामुळे झालाय. आणि सुचित जो आहे पनवेलचा सुचित, पण सुचित नाही नाव म्हणू शकतो त्याला, पनवेलचा सुचित म्हणतो आम्ही. तर आपण बघूया. आपलं चॅनलचं नाव आहे बाबा. तुम्ही हा आमचा पण मित्रांनो काय सांगतो तुम्हाला, अनिकेत भाऊची आम्ही लय रिस्पेक्ट करतो. आम्ही जर एखाद्या ठिकाणी कुठे वादविद केला ना, तर अनिकेत भाऊ आम्हाला शांत घे, त्यामुळे आम्ही शांत राहतो. जर कधी वादविद आला ना, हे भाऊ वाद रे, म्हणजे कुठे भांडण मला वाटलं वाघ. तर गाईज आता आम्ही ब्रिज वरती थांबलेलो. मी हे सुचित भाऊ, हे अनिकेत भाऊ बघतो तुम्ही. आणि पहिली गोष्ट तर तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलेलो आम्ही एअरपोर्ट. पनवेलचा एअरपोर्ट आहे हा आपल्या. सुंदर नजारा दिसत असेल तुम्हाला, बघू शकता तुम्ही. लांब लांब पर्यंत जो एअरपोर्ट आहे. बघ ना कसलं आहे ना, तिकडून उतरणार, इकडून उडणार. पावसाचा पूर्णपणे क्लायमेट पण पावसाचा झालेला आहे. तिकडं त्या साईडला तुझ्या पट्ट्यात तिकडं कुठे पट्टा अनिकेतचा? कर्जतला. कर्जत तिकडे कर्जत आहे, बघू शकता तुम्ही गाईस. तो ढग लागलेले तो कर्जत आहे. अनिकेतचा बालेकिल्ला तो. आमच्या अनिकेत तिकडून उभा राहिला ना, कमी मतामध्ये निवडून येईल. एकदम कमी मतामध्ये निवडून येतील म्हणजे असं काय म्हणतोय तू? जास्त मताची गरज नाही ना, विरोधक जास्त भेटणार ना त्याला. कुणाशी वादच नाही ना रे, सगळ्यांशी मिळून घेऊन राहतो तो. चला जाऊ गोव्याला परत रात्री. तर बघा गाईज आता गोव्याचा विचार करतात. ब्लॉग बनवता येईल ना तुला? मग समजू नका लगेच, पण तुम्ही गोव्याला आम्ही निघू हे चुकीचा विचार आहे. गोव्याला पनवेलचा सुचित
बघू शकता याची स्माईल, याची धडक लाखो दिलो की शान आहे. कानात बाळी आणि हातात सानी. थांबवत असाल तर किती ॲक्सिडेंट्स होऊ शकता, किती काय काय होऊ शकता ऑन द टाईममध्ये. म्हणजे काय म्हणजे त्यांची चेकिंग असेल, म्हणजे ते पोलीस काय तुम्हाला काय असं थांबवणं म्हणजे असं नाही, चांगल्यासाठीच थांबवतील ते, चुकीच्या मार्गावरती नाही. कारण विकत बघू शकता तुम्ही चेकिंग वगैरे वगैरे असेल काहीतरी. सेफ साईड उभा आहे. मस्त तो उभा आहे. काहीतरी झालं असेल रे. त्या दिवशी पण लय लाईन होती रे. त्या दिवशी पण म्हणतोय सूचित लाईन होती लय होती, खूप लाईन होती. बघू शकता ते चेकिंग वगैरे असेल XYZ म्हणून. झाला असेल, लफडा झाला, परमिट बिरमिट संपला असेल म्हणून डंपरच्या गाडी. लोक तेवढे भरतात काय. एवढी लाईन लागली आहे बघा साहेब. बाजूला कंटेनर उभे राहिलेले आहेत अशा प्रकारे. त्यांना कंटेनरला आपण नाही नाही म्हणून तरी ते थांबवणार, मग नंतर ना ते क्लिअर होणार, पेपर चेक होणार, पेपर चेक होणार, सगळं काय होणार काही असेल त्यांचं. आणि आपली सामान्य जनता जी आहे त्यांनी पण जरा समजून घ्यावे आणि जनतेने पण समजायला पाहिजे. हे आता काय इथं लाईन बघू इथंच शकता सर. बसलेलं जातं. बघा सर, बघा लाईन लाईन बघ. बघा सर, लाईन. लाईन बघ. ही लाईन मित्रांनो घेतली. लाईन बघा, ही कधीपासून कुठे जी थांबवली ती कुठपर्यंत आलेली आहे बघू शकता. बघू शकता हे बघा, डेंजर झाले रे यांचा. बघू शकता. आणि शेवटला बघा इथे पोलीस काका असतीलच. हा दिसले का तुम्हाला? आम्हाला दिसले. मीन्स खरंच रे, पण त्यांचं मग काहीतरी असं म्हणून अनिकेत भाऊ व्हिडिओ बघायला लागलेत आणि सुचित भाऊ जरा गाडी चालवायला लागले. तो तुमचा प्रेमाळा तुमच्यासाठीच ब्लॉग बनवतो आहे. जे मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आयुष्यामध्ये तुम्ही खूप काय करावं घडावं ही आपले आई वडिलांची स्वप्न असतात. नक्कीच ते तुम्ही करावे ही माझी शब्द आहेत माझे. सर बोलतात ना, म्हणून आम्ही आता मिशन धरला, आम्ही रोज ब्लॉग बनवायचा. सुचितचे सर काय म्हणतात? सुचित परत एकदा सांगाल. सर बोलतात ना, तुम्हाला काय कामं नाहीत, हा, आता आम्ही रोज व्हिडिओ बनवणार, ही आमची कामं आहेत. रोज व्हिडिओ बनवणार आणि ही आमची कामं आहेत. आपण कधी सरांनी बघितलं ना, करण सरांनी करण सरांचं काय तो प्रश्न उडलाय यार. सा- थांबायला पाहिजे होता आपण. उडला रे. तर बघू शकता जर तुम्ही प्लेन बघा किती जो चाललेला आहे प्लेन, ढगातून चाललेला आहे. आता ढगातच जाईल तो. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता व्ह्यू बघा. हा किती हा काळा झालाय फक्त बघ ना यार. व्ह्यू बघा. काळा गेलाय काळं झालेलं आहे. ते बघ ना, ती आपली फलसपेची बिल्डिंग बघ, मॅरेथॉन, तिथून प्लेन येतो वाटतं, तो चमकतोय. नाही बिल्डिंगचं काम चालू वाटतं. तर सगळ्यांना वाटतंय पाऊस पडतोय, पाऊस येणार आहे. सुचितला वाटतोय पनवेलचा सुचित करायला. आणि अनिकेत तर झोपलेला आहे. तो तर म्हणतोय की बाबा पाऊस आला तरी चालेल, नाही आला तरी चालेल. तुमच्या तर दादा तुम्हाला काय वाटतं, पाऊस यायला की नको यायला? अनिकेतच्या डॅमला 12% पाणी राहिले आता. अरे बापरे, हे खरं आहे का गोष्टी? सुचित म्हणतोय 12% पाणी राहिलेलं आहे. खरंच 12% राहिलेत का? आई, पाऊस हो, सर. पडला, पाऊस पडला पाहिजे अनिकेत. मग चल जाऊ, चल जाऊ ना. आणि चल जाऊ. ना, चल जाऊ आता. सोनालीला जायचं. अरे सरांना विचारा. हा विचारू ना. पंच करून जाऊ. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हो गाईज, बघू शकता तुम्ही पाऊस चालू झालेला आहे. तिकडं मागच्या ब्लॉगला बघत होता, मागं पाऊस. सुचित बोलला ते खरं झालं. मागं ऊन होता, आता पुढे पाऊस आहे. अल्ला, भजी खायचा मूड झाला आता शेट. आता लोणावळ्याला विचार चालू आहे आपला जायचा. रस्ता चिकट आहे मित्रांनो, एकदम काळजीपूर्वक गाडी चालवा. रस्ते अजून स्वच्छ झालेले नाहीये, टायर थोडे चिकट होईल, स्कीट होईल ब्रेक मारल्यावर. रस्ता थोडा चिकटच आहे. ब्रेक मार जरा अर्जंट.
अर्जंट नको रे. मला बघायचं आहे टायर ठीक आहे का नाही माझा. ओकोयामाचे टाकलेत मी नवीन. आता मागत पण पप्पी देवली एवढा जवळ तिथून बोललो. आरामात तर बघू शकता तुम्ही बिचारा माणसं. अचानक जर पाऊस पडतो ना, हे दिवस आम्ही पण पाहिलेले आहेत ज्या की आपल्यावरती पाऊस पडत राहतो तो कंटिन्यू. आणि जेव्हा आपण भिजतो तेव्हा आपल्याला समजतं ती गोष्टी. तर आता एवढा पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता. पाऊस आहे का आपल्याकडे? गाईज पाऊस पडलेला आहे. तुम्हाला आहे ना आता आम्ही इंद्रधनुष्य दाखव. दिसतं का इंद्रधनुष्य? कधीच बघितलं नव्हतं. फक्त सुट्टीच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला. वाव, खरंच भारी वाटतं रे. खूपच भारी वाटतं. बघ ना असला कलर बघ ना. किती कलर आहेत मोज? असं काय ना मोजू शकत रे. पर्पल आहे, ग्रीन आहे, हलका ब्ल्यू पण आहे, रेड पण आहे, पिंक पण आहे. असला वाटतं बघ ना. कडक कडक. गाईस पाऊस पडतोय. आता घरी जायची वेळ आली. जे काय असेल ते घरी बघूया आपण पुढचं शूट. ठीक आहे. आणि सगळ्यांना मी एक रिकमेंडमेंट करतोय, सांभाळून गाडी चालवा. जास्त घाई नका करू. ठीक आहे. आरामात घरी जावा. एवढं काय आपल्याला कुठे जायचं नाही. ठीक आहे. चला घरी भेटू. चला बाय बाय. तो हॅलो गाइस, माझ्या पप्पा आले. आता मी अभ्यास करायला बसतोय. हे बघा माझे पप्पा. हे बघा माझे पप्पा. ही बघा माझी वाणी. ही माझी वाणी कलर खाते. आता मी तिला खाऊन नाही देणार. आता मी हे डस्टबिन मध्ये फेकतो. घाण झालेलं आहे, वर्षापूर्वीचं आहे. आता हे बघा माझी वाणी मस्त की टीव्ही बघते. बघा बघा यार टोळ्यात काय घालते. हाय बोल वाणू, हाय बोल. आता हे बघा माझे पप्पा त्याला बघून हसतात. आई कुठे गेले? आई म्हणजे आपली आई गेली हॉस्पिटलला. हॉस्पिटलवरून येताना वेळ लागेल. ओके. आता मी तुम्हाला नंतर भेट. किटू झाला अभ्यास तुझा? झाला हा झाला. हा झाला. अभ्यास झालेला आहे. जेवण झालं काय का पिऊ? हा भूक लागले यार. जेवण बोलूया काय तुमच्याशी. माझा पप्पा टेस्ट करून बघता मस्त की मिरची टाकलेली आहे. आता बघूया. आता हे उडदाचे पापड आणि तांदळाचे पापड. आता माझी वाणी बघ खेळते. आता पप्पा खाऊन बघताय. आता बघ कसं लागतंय. आता माझी बहीण चिप्स खाते. आता पप्पा टेस्ट करताय. कसं लागतं पप्पा? कारल्याची भाजी खूप चांगली असते, पौष्टिक असते आणि सगळ्यांनी खावी. मस्त लागतं. पण मी खातच नाही. हा मी खात नाही कारण की मला आवडत नाही. आता उडदाचे पापड असे एकदम 3 पापड आहेत हे असे. आता मी खाऊन बघतो. हे बघा खूप करंची असतात हे. मला खूप आवडतं. आजचा ब्लॉग मी एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला.